गर्जना न्यूज। वाळू उपसा करणाऱ्या बैलगाड्यांवर कारवाई। गिरणा नदीपात्रात बैलगाडीच्या माध्यमातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या बैलगाड्यांवर धडक कारवाई सुरू असून 3 बैलगाड्या जप्त केल्यानंतर पुन्हा शनिवारी थेट गिरणा नदीपात्र गाठत तहसीलदारांनी वाळूसह बैलगाडीवर कारवाई केली आहे। मालेगाव तालुक्यातील गिरणा नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या। त्यानंतरच तहसीलच्या पथकाने 10 जानेवारीला 3 बैलगाड्या जप्त केल्या होत्या। त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। त्याचबरोबर स्वतः नदीपात्रात गेलो असता 4 ते 5 बैलगाड्या दिसल्या, परंतु त्या पडून जाण्यात यशस्वी झाल्या। परंतु एक बैलगाडी मुद्देमालासह जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी दिली आहे। गैरमार्गाने वाळू चोरी होत असेल तर संबंधितावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी दिला आहे। वृत्तसंकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव। गेल्या 3-4 दिवसापासून त्या ठिकाणी गिरणा नदीपात्रामध्ये बैलगाडीद्वारे रेतीचा उपसा करत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत होत्या। त्या अनुषंगाने तहसील कार्यालय पथकाने दिनांक 10 जानेवारी रोजी 3 बैलगाड्या जप्त करून तहसील कार्यालयात त्या लावलेल्या आहेत। त्यांच्यावर दंडात्मक कारवाई आम्ही करत आहोत। त्याचबरोबर आज स्वतः मी नदीपात्रात जाऊन त्या ठिकाणी जवळपास 4 ते 5 बैलगाड्या मला दिसल्या, परंतु त्या पळून जाण्यात यशस्वी ठरल्या। परंतु एक बैलगाडी त्या ठिकाणी आम्ही जप्त केलेली आहे, त्याचा मुद्देमाल सुद्धा जप्त केलेला आहे। यानंतर मी असे आवाहन करतो की अशा पद्धतीने जर गैरमार्गाचा वापर करून जर नदीपात्रामध्ये बैलगाडीद्वारे जर रेतीचं उत्खनन होत असेल तर निश्चितपणे संबंधितावर त्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता त्याचबरोबर गौण खनिज अधिनियमाद्वारे त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल।